देवाधिपती कशी हरली त्याची मती, एक मनात इच्छा होती कधी होईल अर्धांगीन त्या खंडोबाची कारभारीन, झाली बानू धनगरीन खंडोबाची कारभारीन, झाली बानू धनगरीन। येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जर तुमचं कुलदैवत जेजुरीचे खंडोबा महाराज असतील तर तुम्ही त्यांची सेवा कशी करावी, कोणत्या वारी करावी याची संपूर्ण माहिती देणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। तुम्ही चॅनेलवर नवीन आलेला असाल, अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा जय मल्हार। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। 2023 या वर्षामध्ये अधिक मास श्रावण महिन्यात आल्यामुळे श्रावण 2 महिन्यांचा असणार आहे। 18 जुलै ते 16 ऑगस्ट या दरम्यान अधिक मासाचा काळ असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी एव्हाना धोंड्याचे कार्यक्रम सुरू झाले असतील किंवा येत्या काही दिवसांमध्ये तुम्ही ते करणार असाल। अधिक मासाचा प्रत्येक दिवस खूप महत्त्वाचा असतो। पूर्ण महिनाभर काही ना काही व्रतवैकल्य, दान, धर्म हे केले जातात। प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या देवी देवतांची सेवा केली जाते। कधीकधी वारानुसार सुद्धा आपण त्या देवी देवतांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणजेच काय, त्यांची मनोभावे सेवा करतो। जसं आपल्या कुलदेवीचा वार असतो शुक्रवार किंवा मंगळवार आणि शुक्रवार या दोन्ही दिवशी आपण आपल्या कुलदेवीची सेवा करू शकतो, त्याचप्रमाणे आपल्या घराण्याचे एक कुळदैवत सुद्धा असते, म्हणजेच कुळाचे स्वामी। आपल्या कुळाची कुळदेवी आणि कुळाचं कुळदैवत म्हणजेच काय, एक कुलस्वामी आणि एक कुलस्वामिनी हे दोघं मिळून आपल्या घराण्याचं रक्षण करत असतात। ते आपल्या कुळाचे आईवडील असतात। तर आपल्या कुळदैवताचा वार असतो रविवार। त्यातल्या त्यात तुमच्या घराण्याचं कुळदैवत जेजुरीचे खंडोबा महाराज असतील तर तुम्ही रविवारच्या दिवशी त्यांची सेवा नक्कीच करू शकता। अधिक मासाच्या निमित्तानं आपण त्यांना प्रसन्न करण्याची ही संधी सोडायला नको। तसं पाहायला गेलं तर जेजुरीच्या खंडोबा महाराजांना उभ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असं म्हटलं जातं। ज्यांना आपल्या कुळाचे स्वामी माहिती नाही किंवा कुळदैवत माहिती नाही त्यांनी खंडोबा महाराजांना कुलस्वामी मानलं तरीसुद्धा चालेल। त्याचबरोबर ज्यांना आपली कुलदेवी माहिती नाही त्यांनी तुळजापूरच्या आई तुळजाभवानीला आपली कुलस्वामिनी मानलं तरीसुद्धा चालतं, कारण हे दोघेही जे आहेत ते उभ्या महाराष्ट्राचे कुळदैवत आणि कुलस्वामिनी म्हणून ओळखले जातात। एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे। मागे मी तुम्हाला कुलदेवीच्या संबंधितले भरपूर व्हिडिओ शेअर केले, तुम्हाला ते प्रचंड आवडले आणि त्यामध्येच काही प्रश्न आलेले आहेत की आम्हाला आमची कुळदेवी तर माहिती आहे पण कुळस्वामी म्हणजेच कुळदैवत काय हे माहिती नाही। तर खूप कमी केसमध्ये असं आहे की काही कुळांना फक्त कुळदेवी म्हणजे कुलस्वामिनीच आहे, तर काही कुळांना फक्त कुळाचे स्वामी म्हणजे कुळदैवतच आहे। तर काही कुळांना कुळस्वामी कुळस्वामिनी असे दोघेही आहेत, पण कमी केस अशा आहेत की त्यांना या दोन्हींपैकी फक्त एकच आहे। त्यामुळे तुम्ही नाराज होण्याचं कारण नाही आणि तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला कुळदैवत आणि कुलदेवी या दोघांचीही सेवा करायची आहे तर तुम्ही खंडोबा महाराजांना तुमच्या कुळाचे कुळस्वामी मानलं तरीसुद्धा चालेल। प्रत्येकाच्या घरात दररोज देवपूजा होत असेल, त्यानिमित्ताने तुमच्या देवघरामध्ये ज्या मूर्ती असतील, टाक असतील, फोटो असतील त्यांची तुम्ही पूजा करत असाल, त्यानिमित्ताने तुमच्या हातून तुमच्या कुलस्वामींची कुलस्वामिनीची पूजासुद्धा होत असेल। पण खंडोबा महाराजांची सेवा आपल्याला करायची असेल तर त्यासाठी रविवारचा दिवस निवडलेला आहे। आता अधिक मासातला पहिला रविवार उद्या आहे, तर इथून पुढे अधिक मासात जेवढे रविवार येतील तेवढ्या प्रत्येक रविवारी तुम्ही अशा पद्धतीने सेवा केली तरीसुद्धा चालेल। ज्यांना कायमस्वरूपी रविवारची सेवा करायची असेल खंडोबा महाराजांची तर त्यांनी अशाच पद्धतीने कायमस्वरूपी केली तरीसुद्धा चालेल। येळकोट येळकोट जय मल्हार असा जय जयकारसुद्धा करू शकता। पूजेमध्ये तुम्ही त्यांना पिवळ्या रंगाची फुलं किंवा तुमच्याकडे सध्या जी फुलं उपलब्ध असतील तर ती फुलंसुद्धा तुम्ही त्यांना वाहू शकता। धूपदीपांनी ओवाळून घेऊ शकता, नमस्कार करू शकता। अशा पद्धतीने एकदम साधी सोपी पूजा आपल्याला खंडोबा महाराजांची करायची असते जर तुम्ही घरातल्या घरात करणार असाल तर। आणि दिवसभर जर तुम्ही उपवास करणार असाल रविवारचा म्हणजेच काय, तुमच्या कुळस्वामींसाठी जर तुम्ही उपवास धरणार असाल तर तुम्ही सकाळच्या नैवेद्यामध्ये त्यांना पिवळ्या रंगाची फळं, उदाहरणार्थ केळी जरी तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवली तरीसुद्धा चालेल। आणि तुम्ही दिवसभरात कधी मंदिरात गेलात तर तिथे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, एक खोबऱ्याची वाटी घेऊन जायची आहे। पूर्ण त्यामध्ये भंडारा टाकून म्हणजे पूर्ण त्या वाटीमध्ये तुम्ही हळद भरून नेली तरीसुद्धा चालेल। खोबऱ्याची सुकी वाटी आणि त्यामध्ये पूर्ण हळद भरून तुम्हाला न्यायची आहे आणि ती मंदिरामध्ये तुम्हाला अर्पण करायची आहे।
तुमची पूजा वगैरे झाली की ती वाटी उचलून तुम्ही त्यातला भंडारा देवावर टाकायचा आहे आणि त्या खोबऱ्याचा प्रसाद काही देवापुढे ठेवायचा आणि बाकी जो प्रसाद असेल भंडाऱ्याने भरलेला तर घरी येऊन तुमच्या मुलाबाळांसह तुम्हाला खायचं आहे। तुमच्या आसपास कुठे मंदिर नसेल पण तुम्हाला ही सेवा करायची असेल खोबऱ्याच्या वाटीची आणि भंडाऱ्याची तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा खोबऱ्याच्या वाटीमध्ये भंडारा म्हणजेच काय हळद भरून ठेवू शकता आणि तुमची पूजा झाली की तेव्हा लगेच किंवा मग संध्याकाळी जेव्हा तुम्ही परत देवाजवळ दिवा लावाल तर तेव्हा त्या खोबऱ्याचा प्रसाद तुमच्या मुलाबाळांसह खाऊ शकता। तर अगदी साधी सोपी सेवा असते। जर तुम्ही संध्याकाळच्या वेळा मंदिरात गेलात खंडोबा महाराजांच्या आणि बऱ्याच वेळा खंडोबा महाराजांच्या मंदिरासमोर दीपमाळ असते म्हणजे दीपमाळ अगदी अशी उंच असते आणि सगळीकडून दिवे लावायला जागा असते। सध्या अधिक मास चालू आहे तर तुम्ही तिथे सुद्धा दीपदान करू शकता म्हणजेच काय घरून पंत्या वगैरे घेऊन जायच्या आणि त्या दीपमाळेवर तुम्हाला जिथे जिथे ठेवता येतील तेवढ्या पंत्या म्हणजे 5-1 पंत्या तुम्ही नेल्या तरी सुद्धा चालेल किंवा एखादी नेली तरी सुद्धा चालेल पण ती तुम्ही त्या दीपमाळेवर ठेवू शकता आणि दीपमाळ नसेल तर मग मंदिरामध्ये जिथे कुठे दीपदान केलं जातं म्हणजेच दिवे कुठे लावले जातात तिथे सुद्धा तुम्ही ही पंती लावू शकता आणि खंडोबा महाराजांना नमस्कार करू शकता। असं तुम्ही अधिक मासामध्ये जेवढे रविवार येतील तेवढ्या प्रत्येक रविवारी अशी सेवा केली तरी सुद्धा चालेल आणि तुमची इच्छा असेल की तुम्ही तुमच्या कुळस्वामींसाठी कायमस्वरूपी अशीच सेवा करत जाणार आहात तर तुम्ही प्रत्येक रविवारी सुद्धा असं करू शकता। संध्याकाळी जेव्हा तुम्ही उपवास सोडाल म्हणजे जे जे उपवास धरतील उपवास धरलाच पाहिजे असं काही कंपल्सरी नाही पण ज्यांना ज्यांना रविवारी आपल्या कुळस्वामींसाठी उपवास धरायची इच्छा आहे तर त्यांनी संध्याकाळच्या जेवणामध्ये भरीत भाकरी खाल्ली तरी सुद्धा चालेल। बाकी कोणत्याही देवी देवतांना वांग्याचं नैवेद्य चालत नाही पण खंडोबा महाराज असे एकमेव आहे की त्यांना भरीत भाकरीचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा जेवणामध्ये नक्कीच ते खाऊ शकता। आणि तुम्हाला जर वांग्याचं भरीत वगैरे बनवणं काही कारणांमुळे शक्य झालं नाही तर तुम्ही साधा वरण भात पोळी मेथीची भाजी असा सात्विक नैवेद्य बनवला आणि त्यांना दाखवला तरी सुद्धा चालेल कारण त्यांना सात्विक पदार्थ किंवा एकदम साधा नैवेद्य कोणत्या देवाला लागत असेल तर ते म्हणजे खंडोबा महाराज तर तुम्ही यापैकी कोणताही नैवेद्य दाखवू शकता आणि तुम्ही सुद्धा जेवणामध्ये तेच खाऊ शकता। आणि ज्या वेळेस अधिक मासातला सगळ्यात शेवटचा रविवार असेल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या कुलस्वामींचा कुळधर्म म्हणून तुम्हाला एक पांढरी शुभ्र टोपी आणि उपरणं त्यांच्या मंदिरात किंवा मंदिर नसेल तर घरच्या घरी का होईना अर्पण करायचं आहे। तर अगदी साधा वेश आहे खंडोबा महाराजांचा तर एक टोपी उपरणं तुम्ही त्यांच्या मंदिरात जाऊन नक्की अर्पण करा। त्याचबरोबर अधिक मासातल्या सगळ्यात शेवटच्या रविवारी तुम्हाला खंडोबा महाराजांच्या मंदिरात जाणं शक्य झालं तर तिथे पिवळा ध्वज तुम्हाला अर्पण करायचा आहे। पिवळ्या रंगाचा झेंडा त्यांच्या मंदिराला असतो तर तो तुम्ही तिथे अर्पण करू शकता आणि तुम्हाला ध्वज अर्पण करणं शक्य नसेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचं नवीन वस्त्रसुद्धा त्यांच्या मंदिरामध्ये ठेवून येऊ शकता। तिथे कोणी स्वीकारणारा असेल पुजारी वगैरे तर त्यांनासुद्धा तुम्ही देऊन येऊ शकता। रविवारच्या दिवशी तुम्ही जर दान म्हणून केळी हे फळ वाटलं तर नक्कीच तुम्हाला पुण्याची प्राप्ती होईल तुमच्या कुळस्वामींचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तर नक्कीच तुम्ही हे सुद्धा करू शकता। आणि शेवटच्या रविवारी तुम्हाला तुमच्या घरी तुमच्या कुळस्वामींच्या नावाने तळी भरायची आहे। जेव्हा खंडोबाची नवरात्र असते त्यावेळेस मी तुम्हाला खंडोबा महाराजांची तळी कशी भरावी याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे। तुम्ही जर अजून तो बघितलेला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते किंवा मग कम्युनिटीला परत पोस्ट करते तुम्ही बघू शकता। शेवटच्या रविवारी परत भरीत भाकरीचा नैवेद्य बनवायचा ज्याला रोडगे आणि भरीत असं सुद्धा म्हटलं जातं तर हा नैवेद्य तुम्ही बनवायचा आहे आणि खंडोबा महाराजांची तळी तुम्हाला शेवटच्या रविवारी अधिक मासातल्या शेवटच्या रविवारी भरायची आहे। अशा पद्धतीने तुम्हाला अधिक मासातल्या प्रत्येक रविवारी खंडोबा महाराजांची सेवा करायची आहे आणि शेवटच्या रविवारी तळी भरून या रविवारच्या व्रताची सांगता करायची आहे। नक्कीच तुम्हाला तुमच्या कुळस्वामींचा म्हणजेच खंडोबा महाराजांचा आशीर्वाद मिळेल। तुमच्या कुळाची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही। आता ज्यांच्या घराण्यावर अशा पद्धतीने कुळस्वामींचा कुळस्वामिनींचा वरदहस्त असतो म्हणजे आशीर्वाद कायम पाठीशी असतो त्या घराण्यामध्ये कधीही कसलीही कमी राहत नाही। त्या घराण्यावर जर काही संकट आलं तर कुळाचे कुळस्वामी कुळाची कुळस्वामिनी त्यांना वाचवते किंवा संकटाचा सामना कसा करावा याची शिकवण देते। त्यामुळे अधिक मासाच्या निमित्ताने आपण आपल्या कुलदेवीची सेवा तर करतोच पण कुळस्वामींना सुद्धा विसरता कामा नये। ही सेवा तुम्ही नक्की करा। सेवा किती साध्या सोप्या आहे आणि मेन म्हणजे खंडोबा महाराज यांना सगळं साधं जे आहे तेच प्रिय आहे त्यामुळे प्रत्येकजण ही सेवा करू शकतो।
ज्यांना माहिती नाही कुळाचे कुळस्वामी कोण आहेत तर त्यांनी सुद्धा ही सेवा केली तरी सुद्धा चालेल। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण बऱ्याच जणांचं कुळदैवत जेजुरीचे खंडोबा महाराज आहे, त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टींची माहिती होऊ द्या। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा। कुळदैवत खंडोबा महाराजांच्या कृपेने तुमच्या कुळाचं कल्याण हो हीच सदिच्छा। धन्यवाद।